महिला मेळावा या ठिकाणी होत आहे। आज रेणापूरमध्ये आम्ही महिला मेळाव्यासाठी आलो होतो। भयंकर मोठ्या संख्येमध्ये महिला इथं आलेल्या आहेत। महिला मेळावा आमचा सक्सेसफुल झालेला आहे। आता पहिला मेळावा आणि महिलांना काय आमचा पहिलाच महिला मेळावा आहे आणि तो चांगल्या पद्धतीने महिला मेळावा आम्ही सांगितलं सगळ्यांना की मतदान कशासाठी करायचं, आमच्या पक्षाला का निवडून द्यायचं, त्या सगळ्या आम्ही समजवलेल्या आहेत आणि त्या निमित्ताने आमचे उमेदवार महिलांचा प्रतिसाद कसा आहे? खूप मोठ्या संख्येने इथं महिला आलेल्या आहेत। त्यामुळे महिला मेळावा यशस्वीरित्या पार पडला। बदल होईल नक्कीच। आपण महिला मेळावा घेत आहे महाविकास आघाडीचा। देशामध्ये गेली 10 वर्ष जे केंद्रशासित सरकार आहे त्यांच्या काही घेतलेल्या निर्णयानं त्यांच्या अंमलबजावणीमध्ये विशेष झालेलं की महिला सुरक्षितता हा मोठा विषय झालेला आहे। प्रत्येक राज्यामधून आपण पेपरला वाचतो, मीडियामध्ये बघतो की अतिशय भिन्न पद्धतीचे अत्याचार महिलांवर होत असताना या सरकारनं कुठल्याच कुठल्या पद्धतीची भूमिका घेतली नाही, दोषींना कधी कायदा केला नाही, शासन केलं नाही। त्याच्यामुळे महिलांमध्ये एक मोठी असंतुष्ट आहे। हे एक भाग झाली की महिला सुरक्षिततेवर एक विषय झाला, पण प्रत्येक मोठी सगळ्यात मोठी झळ जर महिलांना होत असते ते खऱ्या अर्थानं महागायची प्रत्येक गृहिणीचं घरचं बजेट खराब झालं आहे। गॅसचं सिलेंडर आदरणीय विधानसभेच्या काळामध्ये 400 रुपयाचं होतं, आता ते 1200 रुपयाचं होतं। निवडणुका आले की एखाद्या 100 रुपये ते कमी करतात आणि त्याच्याबद्दल जो प्रचार होतो, पण आपण कुठेतरी बघितलं पाहिजे 400चा सिलेंडर 1100 का 1200 आपल्या प्रत्येक घरगुती मालाच्या किमती जर आपण बघितल्या त्याच्यामध्ये प्रत्येक आयटम यामध्ये वाचायला आहे। दुधाच्या किमती घ्या, तेलाच्या घ्या, डाळीच्या घ्या, ते घरगुती लागणारं आयटम असतं। मुलांच्या पुस्तकावर GST, अनेक अशा गोष्टींमध्ये महिला अडचणी त्यांचं घर कसं चालवावं, मुलांच्या हाताला रोजगार नाही, जे मुलं तुम्ही शिकवली ते आपण मुलं शिकवली, त्या मुलांना हाताला नोकरी नाही, नोकरी देण्याचं आश्वासन होतं, त्या मुलांना नोकरी नसल्यामुळे त्यांची लग्न होत नाही, ती तुम्हाला प्रस्थापित होत नाही। तर सगळ्या अडचणी या महिलांच्या असल्यामुळं आपल्या महिला मेळाव्यामध्ये मोठ्या संख्येमध्ये महिलांनी निर्धार केलेला आहे। यावेळेस लातूरच्या लोकसभेमध्ये डॉक्टर शिवाजी गार्गेच निवडणूक जिंकून पुढे जातील आणि हा आशीर्वाद, हा विश्वास आम्हाला महिलांच्या मेळाव्यातून आज मिळाला। बदल घडेल महिलांच्या 100% बदल घडेल। तुम्ही महिलांची संख्या बघताय, महिलांसोबत जरी आपण जाऊन संवाद साधला, त्यांच्याकडे प्रतिक्रिया विचारली, जे 10 वर्षामध्ये जे सरकारनं आश्वासन दिलं की त्या आश्वासनानं मी येणाऱ्या काळामध्ये असणार नाही, आता कुठेतरी वेळ आलेली आहे। ज्यांनी चांगलं काम केलं नाही, जे सांगितलं ते केलं नाही, मी जे करू पाहत आहे की आमचे प्रश्न जाणून त्या महिलांचे प्रश्न पुढं करताय, त्या विचाराच्या मार्गाने काँग्रेसचा विचार आहे की नेहमीच महिलांसाठी काम केलं। जसे पहिले पंतप्रधान महिला काँग्रेसनं दिल्या, पहिल्या राष्ट्रपती महिला काँग्रेसनं दिल्या, अनेक अशा गोष्टींमध्ये महिलांना पुढं घेऊन काँग्रेसनं काम केलं। तोच विचार महिलांच्या हक्काचा, सुरक्षिततेचा घेऊन आम्ही महिलांसमोर जातो। या देशामध्ये यामध्ये महिला जरूर बदल घडवतो।